तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अजिबात तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. ग्रेटेस्ट आहात तुम्ही, ही भावना पहिल्यांदा डोक्यात. मी सुरुवातीला सांगितलं, स्वतःवर प्रेम करायला शिका, नाही कुणी दुसऱ्यासारखं. ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय, चुकला तर अडचण काय आहे. यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते. सगळ्यात महत्वाचं आहे. मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता. त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला, माझे स्वप्न. आणि रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेसकोर्स असेल. 200 ते 300 जातिवंत अरेबियन घोडे माझ्याकडे असतील. गाड्या, बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल. निबंध लिहिला, निकाल लागला. त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली. नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट. तो शिक्षिकेकडे गेला, म्हटला, मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलं, मला पास करा. मॅडम म्हटलं, मी चुकून नाही तुला नापास केलं, जाणीवपूर्वकच केलंय. पण का? अरे तू स्वप्न काय लिहिलं, निबंध काय लिहिलायस तू? तू रेस्कोरचा मालक असणार. 200-300 जातिवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं, गाड्या, बंगला. अरे वेड्या, शक्य होईल ते स्वप्न बघावं, अशक्य कुठीतलं नाही. कधी कळणार तुला? तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असं नसतंच स्वप्न. अरे तू विसरू नको, तू रेसकोर्सवर काम करणारा एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. मी तुला पास करूच नाही शकत. नाही मॅडम, तुम्ही मला पास करा. ठीक, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टी म्हणला, नाही मॅडम, मी माझं स्वप्न नाही बदलणार, मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे. मॅडम म्हणल्या, नाही मग मी तुला पास नाही करणार. तू ठरव, परीक्षेत पास व्हायचंय, पुढच्या वर्गात जायचंय, का हेच स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे. मॅडम म्हटलं, मी स्वप्न नाही बदलणार, द्या तो निकाल माझ्याकडं. पण लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला. 20 वर्षानंतर त्यात शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेसकोर्सला भेट द्यायला गेला. तेव्हा त्या तरुण मालकानं त्यांचं स्वागत केलं, त्यांना सगळा रेसकोर्स फिरून दाखवला. रेसकोर्स बघायचे पैसेही नाही घेतले. शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली, आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का? आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉलमध्ये आला. तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं. त्या मॅडम जरा चाहुलीनं जवळ गेल्या आणि म्हणाले, अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे. अरे बघ, माझी सही आहे त्याच्या खाली. कुणाचा निकाल आहे? अरे कोण? मॉन्टी रॉबर्ट. अरे त्या नापास झालेल्या मॉन्टी रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय. अरे वेडा, त्याला स्वप्न बदल सांगितलेलं, तुला पास करते, त्याने ऐकलं नाही. कुठाय तो? तुमच्या रेसकोर्सवर कामाला आहे का? कुठाय तो? बोलवा त्याला. तसा तो तरुण मालक म्हटला, मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट. आणि मॅडम, मी माझं स्वप्न पूर्ण केलंय. मॅडम, तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो. त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या, कुणी काहीही सल्ले देऊ द्या, ठाम राहा. जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा. इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही. इतके ठाम. तुमचा कृती ठाम हवी, तुमचा निर्णय ठाम हवा, तुमचा विचार ठाम हवा, तुमचा अभ्यास ठाम हवा, तुमचा व्यासंग ठामच असायला हवा. बस. ठामपणा कमावता येतो, ठामपणा मिळवता येतो. ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण. तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही. तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही. तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो. तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो. तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो. तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो. ही सगळ्यात तो ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते. आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो ठामपणा कमवा. ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते.
अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो. कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. या जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे, फक्त आपल्याला माहिती नाही. ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो. हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही, पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता. तो बनवला, मग तो मोडण्याचा विक्रम होतो, तो मोडण्याचा विक्रम होतो. मी जसं आत्ता ती रँक मिळाली, मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले, परत परीक्षेला बसले. हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो, मोडत जातो. स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका. तुलना आपली स्वतःची कुणाबरोबरही कधी करायला जाऊ नका. स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा. तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा. दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका. जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो. जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो. त्यामुळे जे असेल ते स्वतः, हा सगळ्यात मोठा भान आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश मधलं एक छोटं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही. एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं, त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो. डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते, तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा, डोंगर चढायचा, उतरायचा आणि मग त्या गावात पोहोचायचं, त्यावेळी त्याचा इलाज होतो. इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगतंय. एक मांझी आणि त्याची बायको, बायकोचे दिवस भरत आलेले. हा शेतात काम करत होता. वेळ सायंकाळची, साधारण 7च्या सुमाराची. आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले. तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्यात. तिच्या काळजीनं धपापत्या उरानं तो सुसाट धावत सुटला. घरात त्याची बायको तळमळत पडली होती, कळवळत वेदनेने हळहळत होती. बायकोच्या जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला. थोडा धीर धर, थोडा, मी आत्ता बैलगाडी आणतो, आपण लगेच दवाखान्यात जाऊया. बघता बघता बैलगाडी आली. त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं, त्या बैलगाडीत ठेवलं. थोडा धीर धर, थोडी कळकळ, वेदना सोस, आपण पोचतोच आहे. बायकोला धीर देत सातत्यानं तिला सांगत तो बैलगाडी हाकू लागला. बघता बघता अंधार गडद गडद होत झाला. त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच, पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्प बसू देत नव्हत्या. तो बैलगाडी जोरात हाकत होता, आणखी जोरात, पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता. पण वेगात गेलो नाही तर पोचणार नाही, वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल. या सगळ्या उलाखाली तो कसा डोंगराच्या पायथ्याला पोहोचला. आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता, तो चढून उतरायचा होता. मग पुढं गाव, मग दवाखाना. बायको वेदनेनं अफाट तळमळत होती. बैलगाडी थांबवली. त्यानं बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं, सांगितलं, काळजी करू नको, मी आहेच तुझ्यासोबत, अजिबात काळजी करू नको, तू फक्त थोडी कळ काढ, थोडा धीर काढ. बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली. पावलं टाकत राहिला, डोंगर चढत राहिला. अर्ध्यापर्यंतला बायको तळमळते, तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत. तिच्या वेदनेबरोबर तो तिला सावरतोय, आवरतोय. थोडा धीर धर. बघता बघता आणखी पुढाला. आता डोंगराचा माथा जवळ आला होता. बायको भयान तळमळायला लागलेली, वेदनेनं भयान ओरडत होती. तो त्याला सांगितलं, आलोच बघ, माथ्यावर आलो, आता फक्त उतरायचंय, उतरायला वेळ नाही लागणार, आपण लगेच उतरू, काळजी करू नको, थोडा धीर धर. बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या. त्याला ते बघवेना, सोसवेना, पाहावेना, पण त्याही अवस्थेत तो सांगत होता का थोडा धीर धर. हे बघ, आपण पोहोचलोच. आणि बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोहोचला. आणि अचानक त्याच्या लक्षात आलं, मगापासून कानावर पडणाऱ्या बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाहीत. बायको कणल्याचाही आवाज नाही. काळीच सर्व दिशेत चरचरलं. एका अनामिक भीतीनं हररलं. त्याने पाठीवरनं बायकोला उतरवलं. अगं, आलो ना, आपण माथ्यावर आलोय ग, आता काही क्षणात खाली उतरू. अगं, थोडा धीर धर ना, ए उठ. आणि त्याची भीती खरी ठरली. माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता. आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या तिच्या गर्भातल्या मुलानंही आर्तपणे टाहो फोडला. त्यांनी डसडसा रडायला लागला. अगं, थोडा वेळ, पण आता उपयोग नव्हता.
त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला आणि कडाडला, तू मारलास माझ्या बायकोला, तू गिळलास माझा पोर, तू. पण आता काय? शांतपणे माघारी फिरला. 2 दिवस शोकात गेले, दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकाव आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायथ्याला आला. त्या अजस्त्र महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला, कैक जीव घेतल्याची आतापर्यंत, कैक आया मारल्याची आतापर्यंत, कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच कुस्करल्या असतील तू, ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही असे कोळे जीव तुझ्याच अंगा खांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील. पण आता परत असं होणार नाही. आता कुणाची बायको मरणार नाही ना, आता कुणाचं मोर. आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तो डोंगर फोडायला लागला, एकटाच अविरत. माणसं यायची, बघायची, हसायची. वेळ आहे का काय? एकट्याचं काम आहे, खायचं काम आहे. त्याने दुर्लक्ष केलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली, त्याची चेष्टा करायला लागली. अरे पागल आहे का, डोकं फिरलंय का, बायको मेल्याचा धक्का बसला याला, चला कामाला. माणसं यायचे, चेष्टा उडवायचे, हसायचे, निघून जायचे. आठवडा उलटला, महिना उलटला, काम चालूच होतं. बघता बघता माणसं सावध झाली. त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. एक दोन माणसं येता जाता त्याच्याशी बोलू लागली. बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली. त्याला सांगू लागली, अरे सोपं नाही बरं काम, अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही, अरे नको नको शक्ती वाया घालू, अरे पिढ्यानपिढ्या चालत आलंय आपल्याकडं, तू एकटा काय करणार आहेस, तू नको नको हे करूस. पण त्यांनी हट्ट सोडला नाही, त्यांनी ध्येय बदललं नाही. अविरतपणे तो सातत्यानं कष्ट करत राहिला. वर्ष उलटलं, अर्धा डोंगर त्यांनी फोडून काढला होता. 2 वर्ष उलटली, माथ्यापर्यंत तो पोहोचला होता. 3 वर्ष उलटली, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष अविरत सातत्यानं फक्त एकच काम करत होता, डोंगर फोडायचा, बास, दुसरं काही नाही. अखेर 12 वर्ष उलटली आणि त्या 12 वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता. बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती. त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला, आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत. आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला. त्या डोंगराकडे बघत त्याला म्हणाला, हरलास तू, आज मी जिंकलोय. आता कुणाची बायको मारणार नाही, आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही. हरलास तू, हरलास. आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला. तिथंच. आणि आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास घेऊन त्यानं आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला. संपला. 12 वर्ष तब्बल अविरतपणे ते काम करत होता. हिमाचल प्रदेशच्या त्या खेडेगावात जर कधी गेला तर त्या मांझीची समाधी तिथंच पायथ्याला उभारली लोकांनी, जिथं तो टेकून बसला होता, जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता. आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय, जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावला आहे. डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो, पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो. एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे. आपण ही अशक्य असं काहीही करू शकतो. फक्त माघार घेऊ नका, माघारी फिरू नका, वळू नका, चळू नका, ध्येयापासून ढळू नका. सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा. तुम्ही कोण आहात याला महत्व नाही, तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती. आणि तुम्ही ज्या सेवेत जातात ती प्रशासकीय सेवा आहे, ती सर्वसामान्यांच्या कल्याणाची, हिताची सेवा आहे. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचा डोंगर फोडाल, पण आता तुमचा प्रवास जगाचा प्रवास सुखकर करावा यासाठी व्हायचा आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयातनं, तुमच्या प्रत्येक फैसल्यातनं तुम्ही फक्त लोकांचं हित आणि हितच पाहणार आहात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
तुम्ही किती उंचीवर पोहोचला याच्यावर तुमचं यश ठरत नाही, तुम्ही त्या उंचीवर किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरतं.